Welcome dear students. Today's our topic is solid state, and in that we are going to learn about the electrical properties of the solids. म्हणजे solids आपण जर पाहिले बात, some of the solids are good conductor of electricity, some of the solids are bad conductor of electricity, and some of the solids are intermediate in between them. म्हणजे जास्त कंडक्टिव्ह पण नाही आणि इन्सुलेटर पण नाहीत असे आहेत. तर डिपेंडिंग अपॉन द कंडक्टिव्हिटी हे जे टाइप्स आहेत ते आपल्याला इथे डिटेलमध्ये आज पाहिजे आहेत पहा. तर त्याच्यामध्ये ऑन द बेसिस ऑफ कंडक्टिव्हिटी सॉलिड्स आर क्लासिफाईड इंटू द 3 टाइप्स, दॅट इज कंडक्टर्स, ठीक आहे, कंडक्टर्स, त्याच्यानंतर इन्सुलेटर्स अँड सेमी कंडक्टर्स, ठीक आहे. हे 3 टाईप जे आहेत ते आपण इथे डिटेलमध्ये आज पाहणार आहोत पहा. त्याच्यामध्ये फर्स्ट वन जर आपण पाहिलं तर कंडक्टर्स. मग कंडक्टर्स कुणाला म्हणायचे आहे, तर मग द सॉलिड्स हॅविंग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन द रेंज ऑफ 10⁴ टू 10⁷ पर ओहम पर मीटर, ठीक आहे. म्हणजे ज्या लक्षात घ्या, ज्या सॉलिडची कंडक्टिव्हिटी ही 10⁴ टू 10⁷ ओहम पर मीटर ह्या रेंजमध्ये असते. ही रेंज आपल्याला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे बा. ह्या रेंजमध्ये जर त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जर असेल तर त्याला आपण काय म्हणायचं आहे, कंडक्टर, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर मेटल्स आहेत और इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलाइट्स मीन्स वॉट, आयोनिक सॉलिड्स. मेटल्स अँड आयोनिक सॉलिड्स, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टर. आता याच्यामध्ये एक मेन डिफरन्स आहे लक्षात ठेवायचं पहा. मेटल्समध्ये ज्यावेळेस मेटलमध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत असते त्यावेळेस काय होत असतं पहा, देर इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स आर मूविंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस अँड देअरफॉर देर इज अ कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी इन केस ऑफ मेटल्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल गोल्ड असेल, सिल्वर असेल, ठीक आहे, कॉपर असेल, हे जे काही मेटल पीसेस आहे यांच्यामध्ये जी काही इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे ती दॅट इज ड्यू टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि जर आपण आयोनिक कंडक्टर जर पाहिलं, आयोनिक कंडक्टर दॅट इज इलेक्ट्रोलाइट्स म्हणजेच काय, तर सपोज NaCl आहे. NaClचं जर आपण सोल्युशन घेतलं, ठीक आहे, सोल्युशन इन वॉटर, तर त्याच्यामध्ये जे आयन्स आहेत Na+ आयन आणि Cl- आयन, दीज आयन्स मूव इन दॅट सोल्युशन. म्हणजे ते आयन्सच्या मुवमेंटमुळे तिथे काय होत असते, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी होत असते. लक्षात ठेवायचं. म्हणजे दोघांमधला बेसिक डिफरन्स जो आहे तो लक्षात घ्या. मेटल्समध्ये इलेक्ट्रॉनच्या कंडक्शनमुळे किंवा इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटमुळे तिथे इलेक्ट्रिसिटी काय होते, कंडक्ट होते. आणि इन केस ऑफ आयोनिक और इलेक्ट्रोलाइट्स, ठीक आहे, द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी इज ड्यू टू द आयन्स, मुवमेंट ऑफ आयन्स. आणि बेसिकली आपण या चॅप्टरमध्ये मेटलच्या बाबतीत जी काही इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे त्याचा आपण इथे स्टडी करणार आहोत. वी आर गोइंग टू कॉन्सन्ट्रेट ऑन द कंडक्टिव्हिटी इन केस ऑफ बाय द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी बाय द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स ते आपण इथे जनरली जे आहे ते लक्षात घेणार आहोत पहा. तर दिस इज अबाउट द कंडक्टर. देन नेक्स्ट वन इज द इन्सुलेटर. आता इन्सुलेटर म्हणजे काय, तर सॉलिड्स हॅविंग लो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ज्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कशी कमी आहे. मग ती किती कमी आहे, तर इन द रेंज ऑफ 10⁻² टू 10⁻10 पर ओहम पर मीटर, ठीक आहे. म्हणजे याची जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे ही खूपच कमी आहे पहा. कंडक्टिव्हिटीची जी रेंज आहे ती लक्षात घ्या, 10⁻20 टू 10⁻10 per ohm per meter. That is the electrical conductivity of that solid called insulator. ठीक आहे. म्हणजे आणि याचे जर एक्झाम्पल्स आपण पाहिले तर मोस्ट ऑफ द नॉन मेटल्स अँड मॉलिक्युलर सॉलिड्स, ठीक आहे. म्हणजे नॉन मेटल्समध्ये जर आपल्याला सांगायचं झालं तर फॉस्फरस असेल, सल्फर असेल, ठीक आहे, हे जे काही नॉन मेटल्स आहेत ते, किंवा मग मॉलिक्युलर सॉलिड्समध्ये सांगायचं झालं तर
ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे सुरुवातीलाच या चॅप्टरच्या मॉलिक्युलर सॉलिड्स. मग त्याच्यामध्ये डायमंड असेल, ठीक आहे, दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल, बेस्ट इन्सुलेटर आपण म्हणू शकतो डायमंड, दॅट बिलॉंग्स टू द इन्सुलेटर. ठीक आहे, म्हणजे हे जे काही आहेत याला आपण काय म्हणू शकतो, इन्सुलेटर्स. लक्षात आलं. म्हणजे त्याची जी रेंज आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जी रेंज आहे ती तिथे तुम्ही लक्षात ठेवायची. पहा, देन नेक्स्ट वन इज द सेमी कंडक्टर. द नेम इट सेल्फ सजेस्ट. आता नेम आपल्याला काय सजेस्ट करतं पहा, सेमी कंडक्टर्स मीन्स व्हॉट, सेमी मीन्स हाफ. ठीक आहे, म्हणजे हे हाफ कंडक्टर आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे दॅट इज हॅविंग इंटरमिडिएट कंडक्टिव्हिटी बिटवीन कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. म्हणजे कंडक्टर आणि इन्सुलेटर दोघांच्या मध्ये त्याची काय असणार आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असणार आहे. त्या सबस्टन्सला आपण काय म्हणतो, त्या सॉलिडला आपण काय म्हणतो तर सेमी कंडक्टर्स. ठीक आहे, म्हणजे सॉलिड्स हॅविंग, आता याची जी रेंज आहे ती पहा कशी आहे. बा, सॉलिड्स हॅविंग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीज इन द रेंज ऑफ, म्हणजे त्याची रेंज काय आहे तर 10⁻⁻6 टू 10⁻⁴. ठीक आहे, म्हणजे 10⁻⁻6 टू 10⁻⁴ पर ओहम पर मीटर. ठीक आहे, म्हणजे ही रेंज आहे त्याची कंडक्टिव्हिटीची. आणि जर एवढी रेंज असेल, आता ही रेंज जी आहे ती काय आहे, इट इज इंटरमिडिएट बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर, दोघांच्या बरोबर मध्ये आहे ती. आणि म्हणून याला आपण काय म्हणतो, सेमी कंडक्टर. काय म्हणतो, सेमी कंडक्टर. आता याचे जर एक्झाम्पल्स जर आपण पाहिले तर एक्झाम्पल्स आहेत ते मेटॅलॉइड्स. मेटॅलॉइड्स आपल्याला माहिती आहेत, विच शोज प्रॉपर्टीज लाईक मेटल अँड नॉन मेटल अल्सो, त्याला आपण मेटॅलॉइड्स असं म्हणतो. आणि लाईक सिलिकॉन, जर्मॅनियम. ठीक आहे, सिलिकॉन, जर्मॅनियम, दीज आर द सेमी कंडक्टर्स दॅट वी हॅव टू रिमेंबर. ठीक आहे, तर बँड थेअरी. ठीक आहे, म्हणजे ही जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे दॅट इज एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ बँड थेअरी. आता ही बँड थेअरी म्हणजे काय लक्षात घ्या, तुम्ही 11th मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी पाहिलेली आहे. पहा, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी, MOT. ठीक आहे, म्हणजे ती जी थेअरी आहे त्याच्यामध्ये काय तुम्ही स्टडी केलेलं आहे की ॲटोमिक ऑर्बिटल्स कंबाईन्स टू फॉर्म अ इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. म्हणजे जे काही ॲटोमिक ऑर्बिटल्स आहेत ते कंबाईन होतात आणि नवीन ते काय करतात, मॉलिक्युलर ऑर्बिटल जे आहेत ते तयार करतात. अँड विच स्प्रेड ओव्हर द एंटायर मॉलिक्यूल, ते सगळ्या मॉलिक्यूलवर काय झालेले असतात, पसरलेले असतात, स्प्रेड झालेले असतात. हे आपण 11th मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरीमध्ये पाहिलेलं आहे. पहा, सिमिलरली तीच कन्सेप्ट, तशीच कन्सेप्ट इथे आपण अप्लाय केलेली आहे. पहा, सिमिलर टू धिस इंटरॅक्शन ऑफ एनर्जी लेव्हल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे आपण जर ॲटम पाहिलं तर ॲटममध्ये ऑर्बिटल्स आहेत, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्याची काही लेव्हल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. दे आर क्लोजली स्पेस कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स इन सॉलिड. ठीक आहे, म्हणजेच इथे जर आपण पाहिलं द इंटरॅक्शन ऑफ एनर्जी लेव्हल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स in the closely space constituent atoms in solid results in the formation of bands. म्हणजे आता एक लक्षात घ्यायचं आहे, जसं ॲटोमिक ऑर्बिटल कंबाईन्स होऊन काय तयार झाले, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होतात, तसंच इथे एनर्जी लेव्हल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच काय, जे काही ऑर्बिटल्स आहेत, ठीक आहे, ऑर्बिटल्स आहेत ते म्हणजे एनर्जी लेव्हल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ते जे आहेत which is of closely space constituent atoms, they combine to form a bands. म्हणजे ते कंबाईन होतात आणि काय तयार करतात, बँड तयार करतात. दॅट बँड थेअरी कन्सिडर द फॉर्मेशन ऑफ 2 टाईप्स ऑफ बँड्स. ठीक आहे, म्हणजे बँड थेअरी काय कन्सिडर करते की 2 टाईपचे बँड्स जे आहेत ते तयार होतात. त्याच्यामध्ये एक आहे तो कंडक्शन बँड आणि दुसरा आहे तो व्हॅलन्स बँड. ठीक आहे, कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स बँड, दीज आर द 2 टाईप्स ऑफ बँड. आणि आणखी एक कन्सेप्ट याच्यामध्ये आहे ती म्हणजे बँड गॅप. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हे इथे नंतर आता डिटेलमध्ये जे आहे ते आपण पाहणार आहोत. व्हॉट इज मीन बाय कंडक्शन बँड, व्हॉट इज मीन बाय व्हॅलन्स बँड अँड व्हॉट इज मीन बाय द बँड गॅप. ठीक आहे, तर त्याच्यामधला फर्स्ट पॉईंट जो आहे तो लक्षात घ्या. म्हणजे इथे मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी जशी सांगते त्याच पद्धतीने
ही जी काही बँड थिअरी आहे ही काय सांगते ते थोडक्यात आपण इथे लक्षात घेऊ. पहा, सपोज इथे 3p हे एनर्जी लेवल आहे. पहा 3p एनर्जी लेवल आहे, इथे 3s एनर्जी लेवल आहे. ठीक आहे, ही एकाच ॲटमची. इथे आता एकच ॲटम आहे तर त्याची ते काय 3s आणि 3p हे एनर्जी लेवल्स आहेत इलेक्ट्रॉनच्या. मग आता जर तिथे 5 ॲटम्स क्लोजली पॅक असतील, सपोज तिथे काय 5 ॲटम्स काय क्लोजली पॅक आहेत, अशा वेळेस काय होणार आहे तर ते 5 ॲटम्स प्रत्येकाची एनर्जी लेवल 3p 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 आणि 3s 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 हे एकमेकांचे काय येणार, खूप जवळ येणार आहेत. पहा इथे आपण पाहू शकतो, इथे 5 ॲटम्सचे काय झालेले आहेत, एकत्र आलेले आहेत, एनर्जी लेवल्स कंबाईन झालेले आहेत आणि अशा प्रकारे ते क्लोजली पॅक आपल्याला तिथे दिसत आहेत. आणि मग अशाच प्रकारे आता इथे आपण पहिल्यांदा एक घेतला, नंतर 5 ॲटम्स घेतले, नंतर असे मल्टिपल ॲटम्स जर आपण इथे घेतले इन केस ऑफ दिस. ठीक आहे, मल्टिपल ॲटम्स जर आपण कन्सिडर केले तर असे म्हणजे बऱ्याच ॲटम्सचे ॲटॉमिक ऑर्बिटल्स किंवा त्याचे एनर्जी लेवल्स आपण म्हणू शकतो, इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवल्स एकत्र येऊन हे काय करतात, अशा प्रकारचा बँड तयार करतात. पहा, सच ए टाईप ऑफ बँड इज फॉर्म बाय द एनर्जी लेवल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉनचे एनर्जी लेवल अशा प्रकारच्या बँड जे आहे ते तयार करतात आणि या थिअरीला आपण काय म्हणतो, बँड थिअरी. कारण हे कंबाईन झाल्यानंतर क्लोजली पॅक आहेत आणि भरपूर आहेत, त्याच्यामुळे तिथे काय झालेलं आहे. पहा, इट लुक्स लाईक अ बँडसारखे दिसतात, म्हणून आपण ह्या थिअरीला काय म्हणतो, बँड थिअरी. ठीक आहे, त्यानंतर पहा नेक्स्ट, तर आता याच्यामध्ये फर्स्ट आपण पाहतो कंडक्शन बँड. आता कंडक्शन बँड म्हणजे काय आहे. पहा, द हायेस्ट एनर्जी बँड. आता ह्या बँडची एनर्जी कशी असते, जास्त असते आणि तो काय असू शकतो. पहा, इज अ कंडक्शन बँड, इट इज फॉर्म बाय द इंटरॅक्शन ऑफ आउटरमोस्ट एनर्जी लेवल्स. ठीक आहे, आउटरमोस्ट एनर्जी लेवल्स ऑफ क्लोजली स्पेस ॲटम्स इन सॉलिड. म्हणजेच काय की लक्षात ठेवा, इट इज अ हायर एनर्जी बँड कंटेनिंग इलेक्ट्रॉन्स. म्हणजे इलेक्ट्रॉन असलेला आणि काय हायर एनर्जी बँड आहे आणि हा कशाचा बनलेला आहे, दॅट इज फॉर्म बाय द इंटरॅक्शन ऑफ आउटरमोस्ट एनर्जी लेवल्स. आउटरमोस्ट एनर्जी लेवल जे असतात त्या आउटरमोस्ट एनर्जी लेवल्सचा कॉम्बिनेशनने हा बँड जो आहे तो तयार झालेला असतो. त्या बँडला काय म्हणायचं, कंडक्शन बँड. ठीक आहे, आणि कंडक्शन बँड मे बी पार्शियली ऑक्युपाईड ऑर व्हॅकंट. ठीक आहे, म्हणजे कंडक्शन बँड जो आहे तो काय असू शकतो, तो पार्शियली ऑक्युपाईड असू शकतो ऑर दॅट मे बी व्हॅकंट, तो रिकामाही असू शकतो. इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्शन बँड आर मोबाईल. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन्स जे असतात ते त्याच्यामध्ये असूही शकतात किंवा नसूही शकतात, हे लक्षात घ्यायचं आहे. आपण इथे काय म्हटलं आहे, पार्शियली ऑक्युपाईड ऑर व्हॅकंट. थोड्याफार प्रमाणात त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असू शकतात किंवा तो कम्प्लिटली व्हॅकंटसुद्धा असू शकतो, हे लक्षात ठेवायचे इन केस ऑफ कंडक्शन बँड. आणि कंडक्शन बँडमधले इलेक्ट्रॉन जे असतात ते कसे असतात. पहा, these electrons in the conduction band are mobile and delocalized over the entire solid. म्हणजे लक्षात घ्या, this is the band which is responsible for the conduction of electricity. लक्षात घ्या, कारण याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते कसे असतात, these are electrons in the conduction band are मोबाईल आहेत, म्हणजे ते मूव्ह होऊ शकतात. अँड डिलोकलाइज म्हणजे एकाच जागेवर ते नसतात तर ते फिरत असतात. एंटायर द सॉलिड, टोटल सॉलिडमध्ये ते काय होऊ शकतात, फिरू शकतात, मूव्ह होऊ शकतात, हे लक्षात ठेवायचं आहे. अँड दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी वेन इलेक्ट्रिकल पोटेन्शियल इज अप्लाइड. ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिकल पोटेन्शियल त्या कंडक्टरला अप्लाय करतो त्यावेळेस काय होतं, त्याच्यामध्ये दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी when the electric potential is applied. ठीक आहे, म्हणजे लक्षात ठेवा कंडक्शन बँड जो आहे तो कसा पार्शियली फिल्ड असू शकतो किंवा व्हॅकंट असू शकतो. आणि ज्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते कसे असतात, दे आर मोबाईल अँड डिलोकलाइज.
मोबाईल आहेत, डिलोकलाइज आहेत, अँड दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी व्हेन द इलेक्ट्रिकल पोटेन्शियल इज अप्लाइड. दॅट इज इन केस ऑफ कंडक्शन बँड. ठीक आहे, ते आपण सांगू शकतो. त्यानंतर पहा व्हॅलन्स बँड. म्हणजे आता हे कंडक्शन बँड जो आहे तो जर दाखवायचा असेल पहा, तर तो आपण इथे दाखवू शकतो. पहा फॉर एक्झाम्पल आता इथे पहा, हे हा जो काही हायर एनर्जी बँड आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, कंडक्शन बँड. ठीक आहे, तो कंडक्शन बँड आहे. ते आपण इथे पाहिलं आहे पहा. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हॅलन्स बँड. ठीक आहे, तर व्हॅलन्स बँड नक्की काय, तर द बँड हॅविंग लोअर एनर्जी. याची एनर्जी कशी असणार आहे, कमी असणार आहे. द बँड हॅविंग लोअर एनर्जी दॅन कंडक्शन बँड. कंडक्शन बँडपेक्षा याची एनर्जी कशी असणार आहे, कमी असणार आहे. इज कॉल्ड व्हॅलन्स बँड. त्या बँडला आपण काय म्हणतो, व्हॅलन्स बँड. म्हणजे ॲक्च्युली पहा याच्यामध्ये आता हा कसा फॉर्म होतो, तर व्हॅलन्स ऑर्बिटल जे आहेत त्यांचं कॉम्बिनेशन होऊन हा व्हॅलन्स बँड काय होतो, सो तयार होत असतो. ठीक आहे, म्हणजे द इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स बँड आर नॉट फ्री टू मूव. ठीक आहे, म्हणजे द इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स बँड, व्हॅलन्स बँडमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत दे आर नॉट फ्री टू मूव. ठीक आहे, ते मूव होऊ शकत नाहीत, हे लक्षात ठेवायचं आहे. बिकॉज दे आर टाईटली बाउंड टू द रेस्पेक्टिव्ह न्यूक्लियाय. ठीक आहे, कारण हे लोअर एनर्जी आहे, क्लोज टू द न्यूक्लियस असतात, आणि क्लोज टू द न्यूक्लियस असल्यामुळे दे आर टाईटली बाउंड टू द रेस्पेक्टिव्ह न्यूक्लियाय. न्यूक्लियायशी ते कसे असतात, टाईटली बाउंड असतात, अँड दे कॅनॉट मूव ओव्हर द मॉलिक्यूल जस्ट लाईक अ इन केस ऑफ कंडक्शन बँड. जसे कंडक्शन बँडमधले इलेक्ट्रॉन मूव होऊ शकतात तसे व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन्स मूव होऊ शकत नाहीत, हे आपण इथे लक्षात ठेवायचं आहे. पहा त्याच्यानंतर नेक्स्ट वन, म्हणजे इथे देन नेक्स्ट वन इज वॉट बँड गॅप. म्हणजे आता इथे पहा कंडक्शन बँड, हे आपण कंडक्शन बँड पाहिला होता. त्याच्यानंतर हा एक बँड आहे पहा लोअर एनर्जी. याच्या इथे आपण जर पाहिलं, दिस इज द वी कॅन इंडिकेट ॲज अ एनर्जी. इथे आपण जर एनर्जी इंडिकेट केली तर दिस इज द हायर एनर्जी, दिस वन इज लोअर एनर्जी. आणि त्या लोअर एनर्जी ऑर्बिटलला आपण काय म्हणतो, व्हॅलन्स बँड. काय म्हणतो, व्हॅलन्स बँड. आणि त्या दोघांमध्ये जो गॅप आहे पहा लक्षात घ्या, द बँड गॅप, त्याला आपण काय म्हणतो, बँड गॅप. द एनर्जी डिफरन्स बिटवीन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड. ठीक आहे, म्हणजे आता आपण इथे एक एक्झाम्पल घेतलं आहे की हे दोन बँड्स आहेत, ह्या दोन बँडच्या मध्ये जो गॅप आहे, एनर्जी गॅप आहे, त्या एनर्जी गॅपला आपण काय म्हणतो, बँड गॅप. द एनर्जी डिफरन्स बिटवीन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड इज कॉल्ड बँड गॅप. In this video, we have learned about the electrical properties of solid, in that band theory. In next video, we are going to learn about the types of solids, that is metal, insulator and semiconductors, and the types of semiconductors. Thank you.